मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। उपमुख्यमंत्री शिंदेंचं शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणेंची उपस्थिती। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं केलं अभिनंदन। शिवरायांच्या पावन चरणांनी पवित्र झालेली ही भूमी, राम सुतार यांचं मोठं योगदान तर रवींद्र चव्हाण आणि शिवेंद्रराजेंचं देखील मोठं योगदान। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आळंदीत 450 एकर जागेत जगाला हेवा वाटेल असं संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। नांदेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे चुलत पुतणे यांची देखील भाजपला सोडचिठ्ठी देऊन ते राष्ट्रवादीत दाखल। उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वाटचालीसाठी पोषक स्थिती। नाशकात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस, पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान तर हवामान खात्याकडून नाशिकला पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी। नाशिक शहरात तासाभरात तुफान पाऊस, अनेक ठिकाणी झाडं कोसळली, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी। पुढचे 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात या भागात वादळी पावसाचा अंदाज। अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा। शनिवारी मुंबईची हवा गुणवत्तेची श्रेणी समाधानकारक। मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं लोकार्पण। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत संध्याकाळी कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक भूमिगत मेट्रोला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद। बीकेसी ते आचार्य अत्रे चौक 16,377 प्रवाशांचा इथून प्रवास। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत लोकार्पण। मुंबईतील दादरमध्ये हिंदी भाषा सक्ती विरोधात सभेचं आयोजन। अरविंद सावंत, सुभाष देसाईंच्या उपस्थितीत कार्यक्रम। 1ली ते 12वीसाठी सर्व शाळांमध्ये मराठी सक्ती असावी, हा कायदा उद्धव ठाकरेंच्या काळात केला गेला। अरविंद सावंत यांचं वक्तव्य। रायगडच्या शहापूर तालुक्यात सिनारमन्स कंपनीचा कागद प्रकल्प येणार असून या विरोधात आता शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू न करू देण्याचा इशारा। वर्ध्यातून कपाशीच्या बनावट बियाणांचा 50 लाख रुपये किमतीचा साठा जप्त। गुजरातमधून हे बोगस बियाणं आणण्यात आलं होतं। भंडाऱ्याच्या आंधळ गावात पार्स मिनरल कंपनीनं वेतन थकवल्यानं सुपरवायझरनं स्वतःला जाळून घेतलं। 3 महिन्यापासून वेतन थकल्यानं कृत्य। कल्याण डोंबिवलीत महावितरणकडून मंगळवारी दुरुस्तीचं काम हाती। सकाळी 9 ते 5 या वेळेत कल्याण डोंबिवली, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी परिसरात पाणी पुरवठा बंद। गोंदिया शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा। वैनगंगा नदीमध्ये कमी जलसाठा असल्यानं 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय। नंदुरबारच्या लक्कडकोट परिसरात 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित। महिलांची पाण्यासाठी वणवण। एकच हातपंप सुरू असल्यानं महिलांना पाण्यासाठी तासनतास बसून राहावं लागतं। बीडच्या वडवणी तालुक्यातील साळिंबा, तिगाव, चिंचोटी तलावातून अवैध पाणी उपसा। जिल्हा प्रशासनाकडून पाणी उपसा करणाऱ्या मोटारींवर बंदी घालण्यासाठी नोटीस। चंद्रपूरच्या वैनगंगा नदीत बुडालेल्या 3ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती। अंधार पडल्यानंतर काल शोधकार्य थांबवण्यात आलं होतं। आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले। महाराष्ट्रात 4 महिन्यात 25 वाघांचा मृत्यू, यामध्ये 20 नैसर्गिक, 1 रेल्वेच्या धडकेत तर 4 जणांची शिकार होऊन मृत्यू झाल्याची माहिती। भंडाऱ्यातील उमरेडच्या करहांडला अभयारण्यातील विलोभनीय दृश्य। F2 वाघिणीचं तिच्या बछड्यासोबत मातृत्व प्रेम कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त। जंगल सफारीवर गेलेल्या वन्यप्रेमी सिद्धेश मुडगेकर यांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टिपली आहे। रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जाळण्याचा धक्कादायक प्रकार। जिवंत मगरीला जाळल्यानं वनविभागाकडून गुन्हा दाखल। नाशिक जवळ मखमलाबादमध्ये बिबट्याचं दर्शन। मानवी वस्तीत बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीती।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.